नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 11 जुलैला महात्मा फुलेंवरती एक हिंदी चित्रपट हा येऊ घातलेला आहे आणि त्याचा टीझर हा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. तर त्या टीझरला बघून काही जणांना भयंकर अस्वस्थता वाटली आणि महाराष्ट्रामधला जो काय ब्राह्मण संघ का काहीतरी संघटना आहे, तर त्या संघटनेच्या उपाध्यक्षा असलेल्या एक भोसेकर ताई म्हणून आहेत, त्याबरोबर काही महिला आणि पुरुषांना घेऊन त्या पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पण एक सविस्तर बाईट दिली. तर पहिले त्या काय म्हटल्या हे आपण ऐकून घेऊ. नमस्कार, मी सोनल भोसेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष. आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते, इथे जे आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत, आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत, ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं. कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली, म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभ्या आहोत. आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे 11 जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीझरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे, जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत. तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर. आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं. वस्तुस्थिती अशी आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती, तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडेवाडा दिला होता. आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे. मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता, तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाहीये. मग जाणीवपूर्वक तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे. दुसरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की पूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्या महिलेला, विधवेला केशवापन करण्याची जी पद्धत रूढी होती आणि अत्यंत क्लेशदायक ही महिलांसाठी होती, तर ही रूढी महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन समाजामधून काढली ती. त्याच्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला होता. म्हणजे ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या जातीतलं कम्युनिकेशन त्यावेळेला किती चांगलं होतं. आणि माझ्या आठवणीनुसार त्यावेळेला फुलेंनी सांगूनही ठेवलं होतं की कदाचित पुढच्या पिढीमध्ये, भवितव्यामध्ये जातीय तेढ निर्माण होतील तर असं कुणीही करू नये. म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे आमच्या सर्वांना अभिमानास्पद आहे. कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जातील. आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे. त्यामुळे आमची सर्वांची सरकारला, त्यांच्या सांस्कृतिक खात्याला, सेन्सॉर बोर्डला, या चित्रपटाच्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदाचंच आहे हे या चित्रपटातून वगळावं. अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत, बटू मुलं आहेत, यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहेत. ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे. शिवाय अशी एक विनंती राहील याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक, दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचवू की हे नकोय, ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि मग हा चित्रपट प्रदर्शित करा. सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते. जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम.
तर आता भोसेकर ताईंनी हे जे म्हटलंय तर सुरुवातीपासूनच मी मुद्दाम ते पॉइंट्स काढून घेतले. त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलंय की आज तुमच्या समोर आम्ही महिला येऊन बोलतो आहोत आणि याचं संपूर्ण श्रेय हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना त्यांचं श्रेय आहे. आणि कारण त्यांनी शिक्षणाची कास आम्हाला धरून दिली. आता मग तोपर्यंत शिक्षणाची कास कोणी तुम्हाला दिली नव्हती? शिक्षण ब्राह्मण समाजामधल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार कोण नाकारत होतं तोपर्यंत? ब्राह्मणच नाकारत होते ना. आणि तो दिला कोणी? तो महात्मा फुलेंनी दिला. तो देत असताना काय काय घडलं? कोणी कोणी विरोध केला त्याला? आणि या सगळ्या प्रकारामध्ये मुळात 11 जुलै ही तारीख त्यांनी बोलली की 11 जुलैला चित्रपट येणार आहे. 11 जुलैला येणार नाही आहे, 11 एप्रिलला चित्रपट येणार आहे. पहिले टीजर नीट पहा, त्याच्यामध्ये काय तारीख दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की त्या टीजरमध्ये म्हणजे जो काही 2-2.25 मिनिटाचा टीजर आहे, त्या 2-2.25 मिनिटाच्या टीजरमध्ये तोही दाखवला असता, पण कॉपीराईटच्या रिस्ट्रिक्शन्समुळे आम्ही तो टीजर दाखवू शकत नाही आहे. पण त्या टीजरमध्ये एक दृश्य आहे ज्याच्यामध्ये एक म्हणजे काय त्यांनी शब्द वापरला आहे, बटू, म्हणजे मुंज झाल्यानंतर जी शेंडी ठेवली जाते लहान मुलांची, त्या लहान मुलांना, शेंडी ठेवलेल्या लहान मुलांना आणि जानवं घातलेल्या, मुंज झाल्यानंतर जानवं घालतात, तर त्यांना बटू असं म्हटलं. तर त्यांचं असं म्हणणं की बटू एक असा शेणाचा गोळा सावित्रीबाई फुलेंवरती दाखवतोय. आणि तर हे दाखवल्यामुळे त्यांनी म्हटलंय की अतिशय आम्हाला त्याच्यानी वेदना झाल्या आणि जानवी आणि शेंडी हे आमच्या अस्मितेचा विषय आहे, ब्राह्मण समाजाच्या अस्मितेचा विषय आहे शेंडी आणि जानवं. आता पहिली गोष्ट, ते निवेदन देण्यासाठी ते जे कोण लोक त्या ह्याच्यात आपण आत्ता बघितले त्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये एकही शेंडीवाला नाही आहे. मग ही शेंडी तेव्हा ठेवली जायची ना. आता किती शेंडी ठेवलेले दिसतात आपल्याला? जानवं तर कपड्याच्या आत असतं, त्यामुळे ते दिसण्याचा विषय येत नाही. पण याच्यामुळे ह्याच्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या. स्वतःच्या आसपास एकही शेंडीवाला नाही आणि म्हणजे आमची अस्मिता आहे. अशी अस्मिता असते? त्याच्यानंतर प्रसिद्धीसाठी अशी दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे. अहो, हे घृणास्पद घडलं, दाखवणं घृणास्पद नाहीये. जे केलं ना ते घृणास्पद आहे. ते करायचं नव्हतं, ते केल्यामुळे दाखवावं लागलं. शेण फेकलं जायचं, त्यात 2 लुगडी, एक लुगडं सोबत पिशवीत घेऊन जायच्या आणि अंगावरती शेण फेकल्यानंतर शाळेमध्ये जाऊन पुन्हा स्वच्छ होऊन नवीन लुगडं घालायचं. हे महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले करत होत्या. जे जे घडलं त्या त्या काळात विरोध करण्यासाठी, महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यासाठी ब्राह्मण समाजाकडून जे जे घडलं ते त्या चित्रपटात दाखवलंय. ते दाखवलंय म्हणून तुम्ही असं म्हणायला लागले काय प्रसिद्धीसाठी, टीआरपी साठी असं करणं निंदनीय आहे? टीआरपी साठी केलंय. आणि मग ते शेण कशासाठी फेकलं होतं अंगावरती त्यावेळेला? तेही लिहून ठेवलेलं आहे ना इतिहासात की असे असे प्रकार घडले त्यांच्या बाबतीत. आणि त्यांनी असं म्हटलं, त्या भोसेकर ताईंनी, की आमच्याच समाजाच्या एका भिडेंनी त्यांचा वाडा त्या शाळेसाठी त्यांना उघडून दिला. मग हे एकानी ना. मग अशी उदाहरणं असतातच ना. अशी उदाहरणं सगळ्याच समाजात असतात. जे घडलं ते दाखवलं, त्याचा अर्थ अख्ख्या सर्वच्या सर्व लोकांना त्याच्यातून बदनाम केलंय का? जसे ब्राह्मण समाजामध्ये सावरकर होते, गोळवलकर होते, नथुराम गोडसे होते, नारायण आपटे होते, तसेच गोपाळकृष्ण गोखले होते, विनोबा भावे होते, साने गुरुजी होते, आगरकर होते. त्यांचा उदो उदो करता का तुम्ही? गोपाळकृष्ण गोखलेंचं नाव नाही घेत, साने गुरुजींचं नाव नाही घेत, विनोबा भावेंचं नाव नाही घेत, आगरकरांचं नाव नाही घेत. हे पण वास्तव आहे ना. त्यामुळे एक्सेप्शन आहे ते. भिडे हे एक्सेप्शन आहे महात्मा फुलेंच्या सगळ्या त्या गोष्टीतलं. 100% हे एक्सेप्शन आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळाची ज्यावेळेला सत्याग्रह केला, त्यावेळेला तिथल्या 2 ब्राह्मणांनी, चिटणीस आणि आणखीन काय नाव, त्यांनी त्यांना मदत केलेली होती, तिथं त्यात सामील झालेले होते. ती 2 एक्सेप्शन होती.
पण तरीही चवदार तळ्याचं पाणी पिता आलं का? काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह केला तेव्हाही बाबासाहेबांच्या बरोबर ब्राह्मण एक किंवा दोन जण होते, पण मंदिरात प्रवेश करता आला का? नाही ना करता आला. त्यामुळे एक्सेप्शन पकडायचं आणि सगळ्याच समाजाला लागू करायचं, असं असं स्वार्थी भामटेपणा नाही झाला पाहिजे याच्यात. ही म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये जी एक जी सवय आहे, जी मुलांना शिकवलंच जातं की बरं बोलायचं, खरं नाही बोलायचं, बरं बोलायचं, खरं अजिबात नाही बोलायचं. त्यामुळे बरं बोलताय तुम्ही, खरं नाही बोलत आहात भोसेकरताई. हे जे याच्या पुढे आहे त्यांनी असं म्हटलंय की ब्राह्मणांमध्ये केशव्यपन करण्याची म्हणजे पतीचं निधन झाल्यानंतर ती जी विधवा महिला असेल तिचे डोक्यावरचे सगळे केस काढून टाकले जायचे. तर महिलांना खरं तर अपमानित करणारी किंवा जणू काही तिची काहीतरी तिचं पाप आहे ज्यामुळे त्या नवऱ्याचा मृत्यू झाला असं तिला दाखवणं, हा तो प्रकार होता केशवपनाचा. आणि महिलांमध्ये, ब्राह्मण समाजातल्या महिलांमध्ये केशवपनाची पद्धत महात्मा फुलेंनी नाभिकांचा संप घडवून आणला, पण ती प्रथा बंद पाडून टाकली. ब्राह्मण महिलांना अपमानित करणारी, अपमान कोण करत होतं? हे केशवपन करत कोण होतं? ही प्रथा आणली कोणी होती? ब्राह्मणांनीच ना. त्याबद्दल का नाही काही बोलत? ते पहिले शाहू महाराजांची पत्नी सकवारबाई, हिला जबरदस्ती चितेमध्ये ढकलून जाळून टाकलं आणि बाहेर बोंब मारली, सती गेली सती गेली म्हणून. कोणी केलं ते? तोही इतिहास आहे ना. त्यामुळे एक्सेप्शनचा फायदा घेऊन सुटकेचा प्रयत्न करू नका. जो इतिहास आहे घडलेला तोच दाखवला जाणार, आणि इतिहास असाच असतो जो अत्यंत वास्तववादी, कठोर सत्य सांगणारा दाखवायला लागतो. त्याच्या पुढे त्या सांगतात की आमच्यातल्या बटूंवरती गंभीर परिणाम होईल असं दृश्य जर बघितलं तर. का गंभीर परिणाम होईल? त्यांना कळेल की आपले पूर्वज कसे वागलेले आहेत यापूर्वी, आणि असं नाही वागलं पाहिजे हे शिकवा ना घरात, की हे असं घडलेलं आहे परंतु असं वागणं चुकीचं आहे, असा महिलांवरती अन्याय करणं चुकीचं आहे, असं कोणावरती अप्रतिष्ठा करणं, त्यांना त्रास देणं, छळणं हे चुकीचं आहे. त्यामुळे बाळा, बटू, हे दृश्य बघ आणि असं नाही करायचं असं शिकवा भोसेकरताई त्या पोरांना. कसला गंभीर परिणाम वगैरे होत नाही. त्यानंतर त्या सांगतात की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, सेन्सॉर बोर्डला विनंती करतो, दिग्दर्शकाला विनंती करतो, निर्मात्याला विनंती करतो की आम्हाला प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट दाखवा, आणि अजूनही त्यात काही आक्षेपार्ह असलं, यांना आक्षेपार्ह वाटणारं, तर ते दृश्य वगळा त्याच्यातून, आणि आम्ही सांगू तुम्हाला आणखीन काय आक्षेपार्ह त्याच्यामध्ये आहे. वा रे वा. म्हणजे आता एक जात, एक समाज हा सेन्सॉर बोर्डापेक्षा मोठा होऊ पाहतोय, सेन्सॉर बोर्डापेक्षा. आणि बाकीचे जे धादांत खोटारडे चित्रपट बनवले गेले आणि दाखवले गेले, त्या सावरकर चित्रपट आला होता, त्याच्यात काय दाखवलं होतं की भगतसिंग महात्मा सावरकरांकडे जातो आणि भगतसिंग त्यांना म्हणतात की तुमच्या पुस्तकाचं भाषांतर करायची मला परवानगी द्या. कधी घडलं हो हे? कधी घडलं? सावरकरांचं पुस्तक छापून आलं त्यावेळेला भगतसिंग 2 वर्षाचे होते, आईच्या मांडीवर खेळत होते, मातृभाषा पण येत नव्हती. तर यांचं इंग्रजीमध्ये लिहिलेलं पुस्तक पंजाबीमध्ये कन्वर्ट करणार होते का हे? किती धादांत खोटारडा इतिहास दाखवला. खुदिराम बोसला प्रेरणा दिली म्हणे. 1908लाच त्याला फाशी झाली भारतात. त्यावेळेला हे 6 पासून लंडनमध्ये होते शिकत. धादांत खोटारडा इतिहास दाखवला तुम्ही. त्याच्याबद्दल नाही कधी भावना दुखावल्या की आपण दुसऱ्यांच्या भावना दुखावतोय, असं नाही वाटलं कधी त्यावेळेला? आणि हे सगळं झाल्यानंतर घोषणा काय दिल्या? जय संविधान नाही दिलं, जय हिंद नाही दिलं, जय भीम नाही दिलं, जय भारत नाही दिलं, जय परशुराम अशी घोषणा दिली. त्या परशुरामाची घोषणा ज्यांनी स्वतःच्या आईचा शिरच्छेद केला, आणि त्या परशुरामाची घोषणा ज्याच्या नावानी ही लोक असं सांगतात की काय 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली, 21 वेळेला पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय मारून टाकले परशुरामानी,
असं सांगतात परशुरामाबद्दल. मग पहिल्या वेळेला मारल्यानंतर दुसऱ्या वेळेला मारण्याची वेळच काय आली? पहिल्यांदा क्षत्रिय झाले होते ना, सगळे क्षत्रिय मारून झाले होते. मग दुसरे कसे काय जन्माला आले? तिसरे कसे आले? चौथे कसे आले? 18वे कसे आले? 19वे कसे आले? 21वे कसे आले? थापा मारून इतिहास सांगता परशुरामाचा सुद्धा. आईचा शिरच्छेद करणाऱ्या परशुरामाच्या घोषणा देता. त्यावेळेला जय भारत, जय हिंद, जय संविधान म्हणावं असं नाही वाटत. कारण या कुठल्याही गोष्टीला तुम्ही मानत नाही. पण त्याच संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार तो चित्रपट एकही दृश्य कट न करता दाखवलाच गेला पाहिजे. जो खरा इतिहास आहे तोच लोकांच्या समोर आला पाहिजे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? खऱ्या इतिहासावरती अशा पद्धतीची दडपणं आणण्याचा, प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि चित्रपट हे सुद्धा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती असा हल्ला केला जातोय. हे ध्यानात ठेवा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ लक्षावधी लोकांपर्यंत शेअर करा. याची लिंक सर्व लोकांना कळू द्या की कशा पद्धतीचा दबाव महात्मा फुले या चित्रपटावरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कशा पद्धतीने त्यातला इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमची साथ असेल तोपर्यंत आम्ही सत्य सांगत राहू आणि शैतानांना शर्मिंदा करत राहू. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.